नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की नोकरी मिळवणं जास्त अवघड आहे, की ती टिकवणं जास्त अवघड आहे? आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये येतो, मेहनत करतो, नोकरी मिळवतो. पण काही काळानंतर आपल्यालाच काही सवयी मागे खेचायला लागतात. आजचा विषयही तसाच आहे. खूप साधा वाटणारा पण करिअर घडवणारा आणि तो म्हणजे सारखं घरी जाणं टाळा आणि आपल्या कामाला प्राधान्य द्या. जर तुम्हाला खरंच कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकायचं असेल, ग्रो करायचं असेल आणि स्वतःला मजबूत बनवायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींची साक्षी हे माझं यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण कॉर्पोरेट लाईफ सोपं कसं करायचं, नोकरीमध्ये टिकायचं कसं, स्वतःची प्रगती कशी करायची, कामामध्ये कसं पुढे जायचं, यावर सरळ आणि प्रामाणिक चर्चा करत असतो. जर तुम्हालाही या विषयांमध्ये रस असेल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करून नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवत राहा. पण एक प्रश्न तुम्हाला विचारते. आपण नोकरी मिळवण्यासाठी किती कष्ट करतो, किती इंटरव्ह्यू देतो, किती अभ्यास करतो आणि जेव्हा नोकरी मिळते, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण त्यानंतर ती नोकरी टिकवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण तितकाच प्रयत्न करतो का? की छोट्या-छोट्या कारणांसाठी आपण कामापेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व देतो? आज मी तुम्हाला 5 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, जे तुम्हाला कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकायला आणि पुढे जायला खूप मदत करतील. पहिला मुद्दा म्हणजे नोकरी मिळवणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज हजारो लोकं नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अनेक जण मुलाखती देत असतात. पण प्रत्येकाला संधी मिळत नाही. आपल्याला ती मिळाली आणि आपण कष्ट करून ती कमावली आहे. पण एकदा नोकरी मिळाली, की ती टिकवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो? हा हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण कष्ट करून मिळालेली गोष्ट टिकवण्यासाठीही कष्ट करावे लागतात. दुसरा मुद्दा म्हणजे सारखंच घरी जाण्याची सवय टाळा. सण समारंभ, लग्न कार्यक्रम, आजारपण, घरची येणारी आठवण हे सगळं खूप नैसर्गिक आहे. प्रत्येकालाच घराची ओढ असते. पण प्रत्येक वेळी त्या कारणासाठी काम सोडून धावणं योग्य असतं का? आपला खूप वेळ येण्या-जाण्यातच जातो. पण आपल्याकडे असलेला वेळ हा मर्यादित असतो आणि त्या वेळेचा मोठा भाग जर प्रवासात आणि घरी जाण्या-येण्यात गेला, तर आपण स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ कधी देणार? म्हणूनच शक्य तितकं स्वतःला समजवा आणि कामाला प्राधान्य द्या. तिसरा मुद्दा म्हणजे नात्यांच्या भावनेत अडकून स्वतःचं करिअर मागे टाकू नका. जर घरी गेलो, तर आपण एक मुलगी असतो, बहीण असतो, कुटुंबाचा एक भाग असतो. त्या नात्यांमध्ये गुंतलो, की अनेक वेळा त्या परिस्थितीसमोर आपल्याला हात टेकावे लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणा वाचून कोणाचं फारसं काही अडत नाही. पण तुमच्या वाचून तुमच्या कामाचं नक्की अडतं. त्यामुळे कधी तुमचं काम व्यवस्थित करा आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींना वेळ द्या. मुद्दा चौथा म्हणजे मौज-मजा पूर्णपणे सोडायची नाहीये, पण त्याचं नियोजन करा. आयुष्य फक्त कामासाठीच नाही, हेही खरं आहे. त्यामुळे 3-4 महिन्यांनी एकदा तरी घरी जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, स्वतःला रिचार्ज करणं खूप गरजेचं आहे. पण प्रत्येकच आठवड्याला, प्रत्येकच सुट्टीला, प्रत्येकच सणाला घरी जाण्याची गरज नसते. कारण त्या वेळेचा उपयोग आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्की करू शकतो. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला स्ट्राँग बनवा. अनेक वेळा आपण असा विचार करतो, की कुणीतरी आपल्यासाठी उभं राहील, कुणीतरी मदत करेल. पण आयुष्याचा अनुभव सांगतो, की कठीण वेळेला सर्वात जास्त गरज असते ती स्वतःच्या ताकदीची. आपण स्वतः खंबीर असलो, की स्वतःच्या पायावर उभे असलो, तर अनेक प्रश्न आपोआप सुटायला लागतात. म्हणूनच नात्यांच्या बंधनांना पायातल्या बेड्या बनू देऊ नका आणि तुमच्या कामाला प्राधान्य द्या. कॉर्पोरेटच्या जगात प्रत्येक दिवस हा स्पर्धेचा असतो. रोज नवीन आव्हानं असतात, रोज नवीन अपेक्षा असतात. त्या सगळ्यांना सामोरं जाताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. कामापुढे नतमस्तक होऊन स्वतःला पूर्णपणे झोकून देणं. कारण कामच आपल्याला अनुभव देतं, कामच आपल्याला प्रगतीपथावर नेतं आणि कामच आपल्याला पैसा आणि मानसिक स्थैर्य देतं. त्यामुळे अनावश्यक टेन्शन, प्रेशर यांच्यापुढे हात टेकण्यापेक्षा आपण स्वतःला अजून पुढे नेण्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला प्रत्येक शनिवार, रविवार, प्रत्येक सुट्टी, प्रत्येक सण किंवा छोट्या कारणांसाठी घरी जाण्याचा विचार येईल, तेव्हा स्वतःला एकदा विचारा, "हा वेळ मी माझ्या प्रगतीसाठी वापरू शकतो का? आणि हा वेळ मी माझ्या कामासाठी देऊ शकतो का?" कारण काही गोष्टी आपण इथे राहूनही मॅनेज करू शकतो आणि आपण आपल्या वेळेची किंमत ओळखतो. तेव्हाच आपलं कॉर्पोरेट लाईफ हे खरंच पुढे जाऊ लागतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही आता सारखं घरी जाणं टाळणार आहात का? आणि तुमच्या कामाला प्राधान्य देणार आहात का? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट,
की स्वामींची साक्षी नावाची आपली एक कम्युनिटी आहे, जिथे आपण कॉर्पोरेट लाईफ सोपं करणाऱ्या छोट्या-छोट्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असतो. तर ती कम्युनिटीही नक्की जॉइन करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभव घ्यायला शिकलो. या सगळ्या विषयांवरती चर्चा केली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयावर पुन्हा भेटूया. धन्यवाद.